माझे नाव सोहम दिघे. मी गरामिता माध्यमिक विद्यालयात इयत्ता 9वी मध्ये शिकत असून माझ्या प्रकल्पाचे नाव आहे अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करून पर्यावरणपूरक विद्युत निर्मिती. या प्रकल्पामध्ये आपण अपारंपरिक ऊर्जा स्रोत जसे की हवा, प्रकाश, पाण्याच्या प्रवाहापासून आपण विद्युत निर्मिती केली जाते. जसे की जिथे वेगवान वारे उपलब्ध असतात त्या ठिकाणी ही पवनचक्की बसवली जाते. ह्या पवनचक्कीचे पाते वाऱ्याच्या वेगाने फिरू लागते व त्यापासून विद्युत निर्मिती केली जाते. तसेच महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांनी राबवलेल्या योजनेच्या सहाय्याने घरावर बसलेल्या सोलर पॅनलनुसार देखील विद्युत निर्मिती केली जाते. ह्या ऊर्जेचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करू शकतो. आपला लाईट बिल शून्य करू शकतो व विद्युत जास्त निर्माण झाल्यास ती आपण महावितरणला पुरवू शकतो. भविष्यामध्ये दगडी कोळसा, नॅचरल गॅस आणि सारखे पारंपरिक ऊर्जा स्रोत संपणार आहेत व त्याचबरोबर अपारंपरिक ऊर्जा स्रोत कधीही संपणार नाही व कोणतेही प्रदूषण होत नाही. त्यामुळे अपारंपरिक ऊर्जेला हरित ऊर्जा असे म्हणतात. म्हणून आपण अपारंपरिक ऊर्जेचा जास्त वापर केला पाहिजे. पारंपरिक ऊर्जा स्रोत संपुष्टीत आल्यामुळे हा अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा आपल्याला वापर करून विद्युत निर्मिती करायला लागते. यामध्ये पवन ऊर्जेपासून आपण विद्युत निर्मिती करू शकतो. वेगवान वारे उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी हे विंड टर्बाईन बसवले जातात व वाऱ्याच्या शक्तीने हे टर्बाईन फिरू लागतात व त्यापासून विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते. सोलर सेलच्या सहाय्याने आपण सूर्यकिरणाच्या प्रकाशापासून घरामध्ये विद्युत निर्मिती करू शकतो. सरकारने यामध्ये वेगवेगळे प्रकल्प उपलब्ध करून दिले आहेत.